आपला आवाज कोकण 24 तास। फिर्यादीला आपल्या तक्रारीचे अपडेट मिळण्यासाठी मिशन प्रगती आणि ज्येष्ठ नागरिकांना योग्य ती सेवा मिळण्यासाठी मिशन प्रतिसाद या पोलीस विभागाच्या 2 सेवा अधिक गतिमान करण्यात येत असल्याची माहिती रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दिली आहे। रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे स्वागत करतो। एका हाकेला तुम्ही लगेच येत आहेत आणि दुसरी गोष्ट की आपण आज याच्यासाठी तुम्हा सर्वांना इथं आमंत्रित केलेलं आहे की भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 कलम 193(3)(2) याच्यामध्ये अशी तरतूद आहे की जो फिर्यादी असतो त्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला गुन्ह्यामध्ये असलेला प्रोग्रेस कळत नाही, तर त्या कलमाच्या तरतुदीनुसार प्रत्येक गुन्ह्यातले अपडेट जे आहेत ते फिर्यादीला कळाले पाहिजे की पोलीस तपास कुठपर्यंत पोहोचलेला आहे, कुठपर्यंत आलेला आहे। त्यासाठी मिशन मोडवर म्हणून याची एक नोंद राहावी आणि तो काम कॉन्सॉलिडेटेड स्वरूपात एका ठिकाणाहून व्हावे आणि त्याच्यावर नियंत्रण राहावं, मॉनिटरिंग करावी। यासाठी रत्नागिरी पोलीस दलातर्फे आपण मिशन प्रगती सुरू करत आहोत, ज्याच्या अंतर्गत आपण जे फिर्यादी आहेत त्यांना गुन्ह्यातील प्रत्येक अपडेट आपण मेसेजद्वारे किंवा त्यांना व्हॉट्सॲपद्वारे आम्ही त्यांचा नंबर जो असतो FIR मध्ये त्यांचा नंबर असतो, तर प्रत्येकाला आपण मिशन प्रगतीच्या अंतर्गत त्याचा अपडेट गुन्ह्यातील की तपासाचा काय प्रोग्रेस झाला। जसं आमचा IIF1 IIF2 IIF7 पर्यंत फॉर्म असतात की गुन्हा दाखल झाल्यावर त्या बरोबर त्याला मेसेज जाईल, त्याच्यानंतर सेकंड त्याचे गुन्ह्यामध्ये तपासात सपोज तिथे घटनास्थळ पंचनामा झाला असेल त्याचा अपडेट जाईल, आरोपीला अटक झाली किंवा नाही किंवा त्याला नोटीस दिली त्याच्याबद्दल त्याला इमिडिएटली अपडेट जाईल व्हॉट्सॲपवर किंवा त्यांच्या मेसेजवर। रत्नागिरी येथील पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी मिशन प्रतिसाद आणि मिशन प्रगतीबाबतची सविस्तर माहिती दिली आहे। त्यांच्याकडे मोबाईल नसेल तर आम्ही पत्र पाठवून त्यांना हे अपडेट करणार आहोत, तर जेणेकरून पोलीस विभाग हा समाजाचा बांधील आहे आणि फिर्यादीसाठी आम्ही त्यांना जी काही सेवा आहे ते देण्यासाठी आम्ही बांधील आहोत आणि कटिबद्ध आहोत। हे या आमच्या मिशन प्रगतीमधून आम्ही आज इथे जाहीर करतो आहोत। दुसरं गोष्ट याच्यासाठी आपल्याला सर्वांना इथे बोलवलं की मिशन प्रतिसाद, जसं माननीय DG ऑफिसचं जे आपल्याला स्टँडिंग ऑर्डर आहे त्याच्या अंतर्गत ज्येष्ठ नागरिक सहायता कक्ष सगळ्या जिल्ह्यांमध्ये स्थापन करण्यात आले होते, पण कुठेतरी ते काम कुठे ढिल्लं पडून जातं। त्यासाठी मिशन मोडवर हे काम घेण्यासाठी मिशन प्रतिसाद आम्ही चालू केलेला आहे। याच्या अंतर्गत जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी 2 हेल्पलाईन नंबर आम्ही आज जाहीर करत आहोत। तर ते 2 एक जुनाच आहे तो बंद झालेला होता, तो आम्ही पुन्हा ॲक्टिवेट केलेला आहे आणि एक नवीन नंबर। यासाठी 24 तास आमचे अधिकारी व अंमलदार मिशन प्रतिसादवर काम करतील आणि जिल्ह्यातील जेही ज्येष्ठ नागरिक असतील त्यांच्यासाठी हा स्पेशलाइज नंबर आहे, हेल्पलाईन नंबर आहे। त्यांच्या तक्रारीबरोबर इमिडिएटली पोलीस डिपार्टमेंटचे पोलीस अंमलदार आमचे अधिकारी त्यांना मदत देण्यासाठी तात्काळ ते जिथे कुठे असतील त्यांच्या घरी किंवा जिथे कुठे असतील त्यांना मदत देण्यासाठी इमिडिएटली पोलीस रिस्पॉन्ड करतील। या गोष्टीमध्ये कंटिन्युअस फॉलोअप घेतला जाईल आणि आमचे पोलीस अधिकारी व अंमलदार घटनास्थळावर पोहोचल्यानंतर किंवा त्यांना जी काही मदत हवी असेल ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्याकडे पोहोचल्यानंतर त्यांच्यासोबत फोटो काढून पाठवतील आणि त्यांचा जो फीडबॅक आहे त्याच्यामध्ये त्यांचा फॉर्म जनरेट करणारा आहे की त्यांना काय प्रॉब्लेम होता आणि तो पोलीस डिपार्टमेंटनी कशा पद्धतीने तो सॉल्व केलेला आहे। त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व नाही झाला तर त्याचा आढावा स्वतः आम्ही त्याचं मॉनिटरिंग इथून SP ऑफिसमधून करणार आहोत। अशा प्रकारे मिशन प्रतिसाद आणि मिशन प्रगती हे 2 आज आपण इथं आपल्या मार्फत आम्ही रत्नागिरीतील नागरिकांसमोर आहे जाहीर करत आहोत। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।